आवाज आहे फक्त. त्यांना बोला ना. चला म्हणा लगेच. ऐक ना. फोन उचल बरं का गेवराला उपोषणाला बसलेले आहेत. हो सर ऐका ना. नाही नाही मी दुसरा विषय गेवराई पोलीस स्टेशनमध्ये लोक बसलेत. नाही नाही हा विषय नाही आहे. डायरेक्ट ना. आज आज ही जी पत्रकार परिषद आम्ही बोलवली आहे याचं कारण या बीड जिल्ह्यात आज जे वातावरण झालंय ते वातावरण ज्यांनी ढवळ केलंय ते वातावरण ज्यांनी अतिशय ज्याची परिणाम बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात आमच्या या जिल्ह्यातल्या आपल्या लेकरांना बाहेर जिल्ह्याचे शिक्षण आहेत त्यांना आज भोगावं लागलेत. त्या संदर्भात काही गोष्टी मला तुमच्यासमोर व्यक्त करायच्या होत्या आम्हाला सर्वांनाच. त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम बीड हा जिल्हा हा संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त हरिनाम सप्ताह आपल्या ह्या बीड जिल्ह्यात होतात. या ठिकाणी आपण या जिल्ह्यात जिल्हा या 9/12/2024 रोजी आपला बीड जिल्हा हादरून गेला. बीड जिल्हाच नव्हता महाराष्ट्र हादरून गेला. या ठिकाणी आपले बंधू संतोष अण्णा देशमुख यांची क्रूर हत्या झाली. या क्रूर हत्येचा पहिल्यापासूनच या जिल्ह्यातल्या सर्व जनतेने सर्व पक्षांनी त्याचा जाहीर निषेध केलेला आहे. आम्ही त्यासाठी त्या आरोपींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फाशी व्हावी ही आम्ही पहिल्यापासून ही मागणी केलेली असून आमच्यासह कडक शासन होईल आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा नामदार धनंजय मुंडे साहेब यांनी सर्वांनी केलेले आहे. परंतु या परिस्थितीत देखील आज जे वातावरण जिल्ह्यात झालेलं आहे आणि जे विनाकारण या घटना घडल्यानंतर देखील जिल्ह्यातील 18 पगड जातीच्या लोकांना हे जाणीव आहे आणि हे दिसतंय की सगळ्यांचा विरोध आहे. सगळ्यांना ती फाशी व्हावी हे माहीत असताना देखील त्यांना वेगवेगळ्या कारणाने फक्त एकच नेतृत्वाला जे टार्गेट करतायत याचं कारण हे त्यांनाच माहीत. राजकारण करतायत. यात सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. त्यांना शासन व्हावं हे आमचं मान्य आहे. पण विनाकारण ह्या म्हणजे टार्गेट करून एखाद्याला संपवणं हे फक्त त्यांनी चालू केलेलं आहे. यामध्ये जे नेते आहेत बीड जिल्ह्यातले बाहेरचे यात आपले कॉमेडी मॅन आहेत. जिल्ह्यातले एक आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस, मुंबऱ्याचे डॉन जितेंद्र आव्हाड साहेब, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे खासदार ज्यांची सुरुवात नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत गेली 10 वर्ष गेली त्या माणसांनी आज जिल्ह्यात अतिशय विष कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्या परिस्थितीत आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ह्या जिल्ह्यातली परिस्थिती अशी आहे
या जिल्ह्यातले जे विद्यार्थी मुलं मुली बाहेर जिल्ह्यात शिकायला आहेत त्यांना आज त्यांच्या जवळ बीड म्हणल्यानंतर त्यांची जवळची मित्र सुद्धा जवळ येत नाहीत. ही परिस्थिती ही आम्ही अनुभवली. आम्हाला कित्येक जणांची फोन आहेत आणि त्यांना बोलायला सुद्धा त्यांच्या आईवडिलांनी बंधन घालायचे. आज बाहेर गेला, शिकायला गेलाय, नोकरीला गेलाय, ते नोकरी घ्यायला त्याला अडचण यायला लागली आहे. त्याला कुठं रूम द्यायला तयार नाही कुणी. तुम्ही अजून माहिती घ्या साहेब, ही परिस्थिती आज जिल्ह्यात झालेली. ही कशामुळे झाली आणि ही का करतायत? हा बीड जिल्हा बीड नाही, हा तालिबान झालाय, हा बिहार झालाय. आज तर काल तर जण म्हणले बिहार युपी वाली होती ज्याला म्हणतील, हेच आमदार म्हणलेत की बीड सारखं आमचं बिहार युपी करू नका. म्हणजे ही भाषा या वल्गाना हे लोक करायलेत. म्हणजे हा जिल्हा ह्यांना कुठे नेऊन ठेवायचा आहे आणि ह्या जिल्ह्यात काय करायचं नेमकं, हे सगळ्यात मोठा प्रश्न आज आमच्या समोर आहे. त्यानंतर आज ज्या धनंजय मुंडे साहेबांवर आरोप केले जात आहेत ते बाय जिल्ह्यातलं एक नेतृत्व आहे. हे नेतृत्व सहज घडत नाही, त्याला 25-30 वर्ष लागतात. तसंच नामदार धनंजय मुंडे साहेब या 25-30 वर्षात संघर्ष करून घडलेलं नेतृत्व आहे आणि हे मी त्याचा प्रथम सुरुवातीपासून ते आजतागायचा मी साक्षीदार आहे. माझ्यासह अशी कित्येक जण आहेत या जिल्ह्यातले. आता मी नावं घ्यायची म्हणलं तर रमेश आडसकर साहेब आहेत, ज्यांची राजकारणात ते असताना त्यांना कुठेतरी उभारी द्यावी म्हणून त्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाच्या वेळेस आमदार आदरणीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांकडे घेऊन जाणारे धनंजय मुंडे साहेब आहेत. बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, दिलीप अण्णा गोर आहेत, आशुक आबा ढक आहेत. त्यांना जिल्हा परिषद सदस्य करताना सर्वात जास्त मदत धनंजय मुंडे साहेबांनी केली. आज एपीएमसीचे आज ते संचालक आहेत, अध्यक्ष आहेत. मग हे सगळे मराठा समाजाचे आहेत, हे तो वंजारा समाजाचे नाहीत. आज बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे साहेबांनी जे जे काय केलं हे सगळे जग जाहीर आहे. आणि त्यांच्या काळात या बीड जिल्ह्यामध्ये जे मंत्री झाल्यापासून त्यांनी शासकीय कार्यालय असतील, या सगळ्या घरांसाठी कोटी रुपयाचा निधी त्यांनी आणला. मनसूरशाह दर्गा असेल, शहानशोली दर्गा असेल, या ठिकाणी सुद्धा कोटी रुपये त्यांनी आणलेले आहेत या विकासासाठी. मग ह्या जिल्ह्यात एक कुठंतरी काहीतरी तयार करायचं एक स्ट्रक्चर त्यांच्या डोक्यात आहे आणि डोक्यात तयार करत असताना हा जिल्ह्याचं काय पालट होणार आहे हे समोर ह्या पुढाऱ्यांना दिसलंय. आणि मग आपल्याला म्हणजे आपण नाहीत आणि आपल्यापेक्षा तो नेता मोठा काहीतरी या जिल्ह्यात परिवर्तन करेल म्हणून त्याला विरोध करण्यासाठी हे सगळं षडयंत्र त्यांचं रचलेलं आहे. धनंजय मुंडे साहेबांना मंत्रीच होऊ न देणं ह्यासाठी त्यांनी आग पाकड केली, जेवढं काही करता येईल तेवढं केलंय. आणि आज सगळ्यात महत्वाचं की सगळ्यांचं म्हणणं आहे सगळे आरोपी अटक आहेत, एक आरोपी राहिलाय, तो आरोपी लवकर अटक होईल. पण जे सीआयडीने काम केलंय, जे बीडीएलसीबीने केलंय, जे पोलीस विभागाने काम केलंय त्या कामावर संशय नाहीये. पण चौकशी व्यवस्थित व्हावी हे म्हणणारे सुरेश धस आज फक्त हे कशासाठी करायलात? तुम्ही बाहेर जाऊन बोलतायत की 50 अकाउंट, मला त्या विषयावर नाही बोलायचं, विषय हा बोलायचा आहे यांना. तुम्ही जे करायला लागलात हे कशासाठी करालात? ह्या जिल्ह्याचं तुम्हाला नुकसान करायचंय, वाटवळ तर करायलाच लागलात तुम्ही. पण ह्या परिस्थितीत आज भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे की ह्या जिल्ह्यातल्या लोकांवर की मराठवाड्यात महाराष्ट्रात लोकांना बीड म्हणलं की लोक असं डसकत आहेत, विचारतायत तुम्ही बीडचे आहेत, कुणी तिथं आपल्या सर्व्हिसला तिथं त्यांना विचारतात तुम्ही बीडचे आहेत असं म्हणल्यानंतर ही परिस्थिती भयानक. आणि सर्वात महत्वाचं ह्या विकासाच्या कामात त्यांनी परळी येथे वैद्यनाथ क्षेत्रासाठी 250 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे. आणि आज धनंजय मुंडे साहेबांना जातीवादीचा कलंक लावला जातोय. त्या माणसाने आज तगायत 1800 सामूहिक विवाह सर्व धर्मीय सामूहिक विवाह केलेले आहेत. 1800 बहिणींना मोठा भाऊ म्हणून त्यांनी त्यांचे लग्न लावलेत, त्यांना भाऊ म्हणून त्यांनी हे केलंय. मग 1800 त्यांनी कशासाठी? जातीवादासाठी केलंय. याचं उत्तर कोण देणार आहे? सुरेशांना तुम्ही जे बोलतायत ते ज्या पातळीवर जाऊन बोलतायत ती पातळी आमची नाहीये. पण आज तुम्ही गेल्या 20 दिवसापासून जे
पातळी सोडून बोलतायत, आम्ही संयम ठेवतोय. आम्ही मागे म्हणलो होतो त्यांना की तुम्ही विनाकारण हे आरोप खोटे करू नका. तुम्ही ज्या ज्यावेळेस आरोप केले त्यावेळेस तुम्ही त्या आरोपात उघडे पडलात. ते आरोप असेल डॉक्टर लोडांचा असेल, आनंद चॅरिटेबल ट्रस्टचा असेल, अमोल दुबेंचा असेल, डॉक्टर राजेंद्र लोडांचा असेल, अमोल दुबेंचा असेल विषय, प्राजक्ताताई माळींचा असेल, या सगळ्या प्रकारे तुम्हाला माफी मागू लागली, तुम्ही उघडे पडलात. आणि ज्या ज्या तुम्ही आरोप ज्यांच्यावर केलेत त्यांनी सगळ्यांनी खुलासा केला आहे. त्यानंतर तुम्ही मांजरसुंब्याच्या जमिनीचा एक विषय होता, ती जमिनीच्या वरती त्या ठिकाणचा माणूस मकसूद पैलवान म्हणून ते सगळे शेतकरी तिथे आले होते आपल्यासमोर, मीडियासमोर त्यांनी बाईट दिले किंवा हे काही संबंध नाही म्हणून. मग तुम्ही सगळ्या ठिकाणी तुम्ही उघडे पडला, तुम्ही खोटे आहेत हे सगळं माहीत पडलेले लोकांना, तरी सुद्धा परत पुढचं बोलताय. आणि तुम्ही म्हणजे हे जे व्हायलंय हे कुठंतरी याला आळा बसणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीत मला काही तुम्हाला समोर तुमच्या ठेवायचंय. या ठिकाणी आष्टी तालुक्यात आदिवासी दादेगाव आष्टी येथील आदिवासी संजय उर्फ बुट्टा गायकवाड हा दादेगावचा व्यक्ती, याची निर्गुण हत्या करण्यात आली होती. ती त्याचा 17/2014 आणि त्याचा अॅट्रॉसिटी खुनाचा कट 57/2014 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून त्या आरोपी संजय तांबडे हा जो मोबाईल वापरत होता तो आरोपी, त्याचा नंबर आहे 9041230022. हा नंबर आमदार सुरेश अण्णादस कॉमेडी मॅन हे त्याच्या अगोदर हाच नंबर 1 वर्ष अगोदर ते वापरत होते. आणि त्यामुळे त्याच्यावर परत तो पोलिसांनी तो जप्त केला नाही. त्या नंबरची कुठेही नोंद तिथं पोलीस स्टेशनला नाहीये. त्या घटनेचा मी तुम्हाला दाखवू म्हणजे 9041230022 9041. त्या आरोपीकडे, पण हा नंबर या अगोदर 1 वर्षाच्या पुढे सन्माननीय सुरेश अण्णा धस आमदार अँड कॉमेडी मॅन हे वापरत होते. त्याचं उत्तर सुरेश अण्णांनी द्यावं. त्यानंतर या घटनेत जो कट रचला गेला ती जागा चिंचेचा मळा म्हणून संबोधलं जातं. त्या जागेला त्या चिंचेच्या मळा येथे ही घटना घडलेली. या ठिकाणी आरोपी आबासाहेब विक्रम धस, आरोपी 11 आबासाहेब विक्रम धस यांच्याकडे त्यांना पकडलं गेलं. त्यानंतर त्यांच्याकडे 3 लाख रुपये सापडले होते, ते जप्त केले होते पोलिसांनी.
आणि ती रक्कम म्हणजे इतर आरोपींना फरार करण्यासाठी ती वापरायची होती. पण त्या अगोदर त्यांना पकडल्या गेलं. ते पकडल्यानंतर त्यांचं आणि आमदार सुरेशांना धस कॉमेडीमॅन यांचं संभाषण त्या ठिकाणी झालं होतं. याची व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप बाहेर आली होती, पण त्याची सुद्धा पोलिसांनी नोंद घेतलेली नाही. आणि हे कोण आहे, ह्यात आपला संबंध काय, हे आमदार साहेबांनी सांगावं ही माझी त्यांना विनंती आहे आणि माझं जाहीर आव्हान आहे. त्यानंतर आष्टीतील वाळूजीतील पीडित महिला गुड्डूबाई पालकूर भोसले यांची शेत जमीन सर्वे नंबर 66 नवीन गट क्रमांक 77/197/72 पासून आणि हे 1971 ते 71-72 पासून ही जमीन यांचे कुटुंबीय हे जमीन खात होते. त्याचं ह्या कुटुंबाच्या ती ताब्यात जमीन होती. त्या जमिनीमध्ये सुरेश धस अण्णा यांच्या आदेशाने रघु व राहुल यांनी महिलेला व तिच्या पतीला मारहाण करून तिची व्यवस्थित धिंड काढली आहे. त्याची माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, मी तुम्हाला ती दाखवतो. त्या महिलेने अक्षरशः मी सुरेश अण्णा आम्ही अन्नाचे कार्यकर्ते अन्नासाठी आम्ही मतं मागितलेत, हे स्वतः त्या व्हिडिओमध्ये तिने बोललेलं आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत दुसरा विषय आणतो मी माझ्यासमोर. एक मिनिट. शूटिंग करायची शूटिंग आम्ही गरीब आहेत ना. ही जमिनीचं मी तुम्हाला सांगितलं आता, ही जमिनीवर कब्जा करण्यासाठी आमदार सुरेशांना धस उर्फ कॉमेडी मॅन यांनी राहुल आणि दुसरा एक जण 2 जणांना तिथं पाठवलं होतं. आणि ही जमिनीवर कब्जा करण्यासाठी ही बाई गड्डूबाई पालकूर भोसले नावाची महिला, हिला व हिच्या नवऱ्याला मारहाण करून त्या बाईला विवस्त्र करून तिला रस्त्याने पळवीत तिची धिंड काढली. त्याची व्हिडिओ क्लिप आहे, पण माझ्याकडे आज ती उपलब्ध आहे, पण ती दाखवू शकत नाही मी. म्हणजे जरा कोणाला दाखवायची खाजगी दाखवेल मी, कारण ते ब्लर केलेली नाहीये. ते ब्लर केल्यानंतर मी तुम्हाला पाठवतो. मी स्पष्ट बोलते, आम्ही अन्नाचे कार्यकर्ते. पुढं कोर्ट जे न्याय देईल तिथून पुढं आपण सगळे खोटं बोलतात ना, कोणाचंच कुणाला खरं लागत नाही ना. मग आता कोर्ट जे बोलन ती बोलन. कोर्ट जे म्हणलं ना ह्यांना देऊन टाका, ह्यांना जमीन नाही, ह्यांना देऊन टाका, तर आपण इथं येणार 12 बापाच्या इथं आपण जर परत आलात ना, कोर्ट जर म्हणलं ना ह्यांना जमीन देऊन टाका, तर तुम्ही येऊ नका इथं, तर आपण इथं येणार नाही. 12 बापाची इथं परत झालं तिथं 12 बापाची 12 नाही कोर्ट म्हटलं नाही, हे जे करून खाणार ती गरीब माणसं ह्यांना देऊन टाका. तुम्ही श्रीमंत तुम्ही परदेशात ना, तुम्ही ह्यांना वावर नाही आणि ह्यांना वावरच नाही, ही गरीब आहेत. ह्यांना जर म्हणले ना तर आम्ही 12 बापाची परत देईल, तर ती 12 बापाचा कोर्टाने निर्णय द्यावा. इथं येऊ नका पाहताना तुम्ही. फक्त कोर्टाने एकदाच निर्णय द्यावा. कोर्टाने त्याला पार देत तुम्ही येऊ नका. ह्यांना जमीन नाही तर ह्यांना देऊन टाका, तर आम्ही येत नाही, येत नाही, परत येत नाही आम्ही. पुढचा विषय 29/12/2024 रोजी त्यांच्या माणसाने एक
त्याच्याकडनं त्याच्या व्हॉट्सअपवरनं एक मेसेज गेला 29/12/2024 त्यांनी निरोप दिलेला होता की त्या तारखेला ठीक 10 वाजता आमदार सुरेश अण्णा धस यांच्या निवासस्थानी विविध विषयावर संवाद बैठक आयोजित केलेली आहे. तरी आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच रोजगार सहाय्यक यांना सदर बैठकीस निरोप देऊन सोबत घेऊन यावे, कुणीही गैरहजर राहू नये. त्यापैकी किती हजर आहेत याबाबत स्वतः अण्णा विचारणार आहेत. ग्रामपंचायत अधिकारी ग्राम रोजगार सहाय्यक आहेत, त्यांनी त्यापैकी किती हजर आहेत हे स्वतः विचारणार आहेत. त्यावेळी अडचण नको म्हणून सर्वांनी आपल्या ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच आपले मित्र ग्रामपंचायत निरोप देऊन सोबत यावे आणि त्यासोबत 2,000 रुपये त्यांनी द्यावेत. 2,000 रुपये त्यांनी अकाउंट नंबर दिले होते, त्या फोन पे नंबर दिले होते. त्यात भुजबळ मॅडम म्हणून एक आहेत आणि ते नंबर ते मी देतो. ते नंबर आणि हे 2,000 रुपये त्यांनी कशासाठी गोळा केले होते आणि शासकीय बंगल्यावर हे कर्मचाऱ्यांना बोलून मेसेज देऊन 2,000 रुपये वसूल करणं, स्वतःच्या बंगल्यावर मीटिंग घेणं, ह्याचा उद्देश काय होता आणि हे पैसे खायचा उद्देश अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं. तिथं आष्टी पारदर्शक मतदारसंघात आता 370 लागू झालंय. कुठलीही गोष्ट मला विचारल्याशिवाय करायचं नाही. कुठलंही जनतेचं कसलंही काम असू द्या ते मला विचारल्याशिवाय करायचं नाही. आमदार सुरेश अण्णा धस साहेब कॉमेडी मॅन, याचं उत्तर द्या. बंगल्यावर लोक तुम्ही बोलवतात का आम्ही बोलवतो? त्यानंतर अजून एक विषय की 4 नोव्हेंबर 2014 सुरेश अण्णा धस कॉमेडी मॅन यांच्या घरावर लुचपत खात्याची रेड पडली होती. ईडीची रेड त्यांच्यावर पडली होती 2014. आज हे ते बोलत नाहीयेत. ते काल पुण्यात बोलत होते की 10x12चा कुठंतरी घर आहे, फ्लॅट आहे, ते मी घेतलं आहे, असं काहीतरी बोलताना ते करत होते. आता या ठिकाणी एक प्रमुख दैनिक आपल्या महाराष्ट्रातलं, त्याची एक माझ्याकडे कात्रण आहे, एक त्याची प्रिंट काढली आहे. लोकसत्ता नावाचा पेपर आहे. सुरेश धस यांच्या घरावर लाचलुचपत विभागाचा छापा. माजी महसूल राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या मालकीचे मुंबईतील कफ परेड येथील बंगल्यावर, परत एकदा ऐका विनंती, राष्ट्रवादीचे नेते त्याकालीन सुरेश धस यांच्या मालकीच्या मुंबईतील कफ परेड येथील बंगल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. ईडीची रेड कोणाकडे पडली मित्रांनो? त्यानंतर गुंडगिरी, दहशत. आता हे मी जे उदाहरणं दिलीत, ही गुंडगिरी नाही तर दहशत नाही तर काय? आणि हे म्हणतात ह्यांचे हे आका ते आका. हे आका कोण आहेत साहेब? अतिशय टेरिस्ट माणूस जो पुण्याचा डॉन म्हणून संबोधला जातो तो निलेश घायवाळ. याच्यासोबत सुरेश अण्णा धस यांचे फोटो. निलेश घायवाळ हे तुम्ही आता गुगलवर सर्च करा, हे हस्ती कोण आहे हे तुम्हाला दिसल. याच्यासोबत हे सुरेश अण्णा आहेत. त्यानंतर आता त्यांनी जे सौर ऊर्जेच्या बाबतीत जे बोललेत, जे नावं घेतलेत, नितीन बिकर हा व्यक्ती वाल्मिक करारांना मी ओळखतो, मी एकदा बोललोय, एकदा भेटलोय, एवढं बोललोय. पण हा सगळ्यात जास्त सुरेश अण्णा धसचा माणूस आहे. हा प्युअर. हे त्याचे फोटो, हे प्रूफ, हा पुरावा. याचं उत्तर सुरेश अण्णा धस कॉमेडी मॅन आपण द्यावं.
आणि ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आम्हाला कुठल्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी आम्ही गेलो नाहीयेत. ज्यांनी गुन्हा केलाय त्याला फाशीच व्हावी हे आम्ही प्रामाणिक मत आहे. पण याच्यात राजकारण करू नये, राजकारण होऊ नये या प्रामाणिक भावनेतून ही प्रेस गेलोत. आणि गुंडगिरीची कोणाची संबंध हे मला तुमच्या समोर दाखवायचं होतं, त्यामुळे आम्ही ही पत्रकार परिषद घेतली आहे. गेल्या 20 दिवसापासून जिल्ह्यात जे तर्कवितर्क जाते, जे वातावरण बिघडवलं जाते, ते जे समाजात दुफडी निर्माण होते ती होऊ द्यायची नाही. हे मला कुठेतरी थांबवायचं आहे. आता ह्या जातीवादाला कुठेतरी थारा देणार नाहीत. आता जिल्ह्याने पेटवून राहायचंय, सत्य बाहेर आलं पाहिजे. आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती की तुम्ही हे सत्य बाहेर काढा. आता मी आणखी एक विषय बोलतो. जे मुंबईचे डॉन आहेत, जिथं मुंबईत सगळ्यात जास्त जगातले जितके 2 नंबरचे व्यवसाय असतील जगातले, आणि जगातले जितके 2 नंबरचे जे काही व्यवसाय असतील, जे काही नशेचे ड्रग्स म्हणा त्याला, ते म्हणा, ते जर कुठे भेटत असेल ते मुंबईतले. आणि त्या मुंबईतला आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आहेत. त्यांनी एक अनंत कर्मुशे नावाचा ग्रस्त होता. त्या अनंत कर्मुशेला त्याच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली होती. साहेब, मी त्यांना विचारायचं, मला ही मारहाण कोणती आहे, ही कशी मारहाण होती? हे तेच ग्रस्ताचे फोटो आहेत. फुले त्याच्यात काही नाही काय हा दुसरा फोटो.
की हा जातीवाद होऊ देऊ नका, कारण की उद्याच्या आमच्या लेकरांचे भविष्य उद्ध्वस्त होतील, उद्ध्वस्त. म्हणून तुमचा एक मराठीचं लेकरू म्हणून दादा प्लीज मनोज दादा तुम्ही 2 पावलं पुढे या. साहेबांना 10 पावलं पुढे नाही, जबाबदारी धनंजय मुंडे साहेबाला आमची असेल एवढी विनंती मी तुम्हाला करतो. आणि हा जातविवाद संपेपर्यंत मी थांबणार नाही. हा जातविवाद संपुष्टात आणू एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आपण पण आपणही आता पद्धतीनं पलटवार करताय. आरोप एका लोकप्रतिनिधीने दुसऱ्या मंत्र्यावर केले, आपण आता पुन्हा तेच आरोपाची राळ उठवताय. मग हे काय म्हणजे हे सगळं काय? मी हे कशासाठी केलंय, कारण की सर 20 दिवस झाला मी शांत बसलो, आम्ही कुणी बोललो नाहीत. आमचा नेता बोललाय तो फक्त एकच की आरोपीला ही फाशीची शिक्षा द्यावी, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि हे आम्ही सांगतो. मी आज तुम्हाला सांगतो, उद्या जर ह्या आरोपीला शिक्षा होऊ द्या, यांना छत्रपती शिवाजी महाराज समोर यांना फाशी द्या, आणि ह्या जिल्ह्यातल्या तमाम 18 पगड जाती ह्याला तयार असतील. मग आम्ही ह्याच विषयावर बोलतो. आम्ही कोणाच्या विरोधात बोललोच नाही आजपर्यंत. आज धनंजय मुंडेंवर आरोप करणारे लोकप्रतिनिधी काय, किंवा आज त्या लोकप्रतिनिधीवर आरोप करणारे तुम्ही काय? अगदी 6 महिन्यापूर्वीपर्यंत तुम्ही एका गाडीत फिरत होते, एका पक्ष म्हणजे महायुती म्हणून एकत्र दिसत होते, स्टेजवर होते, सगळीकडे होते. मग आजच काय तुझं सुरू केलं इथं काय एकमेकांनी? म्हणजे त्यांच्याकडून त्यांनी जसं केलं तसंच परत राष्ट्रवादी पण करते असं वाटत नाही का? सर आम्ही काय 20 दिवस वाट बघितली सर. सर अन्याय 1 दिवस सहन करायचा असतो, 2 दिवस करायचा असतो, 3दा करायचा असतो. अन्याय 20 दिवस रोज आमच्यावर अटॅक होतोय आणि आम्ही रोज ते सहन करतोय. आणि कुठंतरी ब्रेक लागला पाहिजे. आमचा नेता आणि त्याचे कार्यकर्ते आम्ही शेंड नाहीत ना. आम्ही कुणीतरी आम्हाला हे सांगावं लागेल, दाखवून द्यावं लागेल ना. हे तुमचं तर हे सुरुवात आहे सर. तुमचं निघालं ना तर घबाडभर तुम्ही याला रस्त्यावर फिरू देणार नाहीत लोक. ही परिस्थिती आज. तिथे द्या ना. हे जर थांबलं नाही मी आत्ताच बोललोय सर, हे राजकारण ज्या स्टेजला जाईल त्या स्टेजला जाईल, पण हा जातीवाद संपवायचा आहे याचा निर्धार मी केलाय आणि आम्ही सगळ्यांनी केलाय. आणि हा संपल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. हे यानं कोणालाही समाधान नाही आणि ह्यानं कोणालाही शांती भेटणार नाही. साहेब आता लेकरं आमचे सगळ्यांचेच लेकरं आहेत, उद्या बाहेर शिकायला आहेत. त्यांना विचारा तुम्ही आणखी माहिती घ्या सर. आपले तुमचे आहेत, भावाचे, चुलत्याचे, मामाचे लेकरं बाहेर आहेत सर. त्यांना विचारा ना तुम्ही. आज काय विचारते तुम्हाला? बीडचा म्हणलं की 2 पावलं मागे सरकायला मित्र चांगला जवळचा. तुम्ही शांत बसणार नाही म्हणजे करणार काय? आता हे सगळं मिटवण्यासाठी पुढाकार काय घेताय? उठाव घ्यावा लागेल सर. लोक शांत होणार नाही त्यासाठी काय? हो मी हेच म्हणतो सर. आता ह्यासाठी आम्ही परत एक बैठक मी आता बघणार. हे शांत होईपर्यंत वाट बघणार, त्यानंतर लोकात जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. सगळ्यांना घेणार सोबत घेऊन सगळ्यांना एकत्र बसून हा तोडगा काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. येस सर. थँक्यू.